सर्वप्रथम माझ्या डॉक्टर्स, नर्स आणि गार्डचं हार्दिक अभिनंदन करतो का आज इमर्जन्सीमध्ये त्यांनी संभाजीनगर घाटीची सेवा चालू केली आहे। आज कलकत्ता येथील घटनेच्या संदर्भात निषेधार्थ त्यांनी बंद पुकारला होता। खरोखर हे असे जे प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतात, बाहेर घडतात, हे निंदनीय, हे घडायला नाही पाहिजे। आणि या अशा प्रसंगी आपण निषेध करून इमर्जन्सी सेवा ज्या डॉक्टर लोकांनी चालू केली, जे गोरगरीब येतात त्यांना सेवा देतात, त्यांचा मला सार्थ अभिमान आहे। आज हे संभाजीनगर जी घाटी आहे आपली, हे महाराष्ट्राचं, मराठवाड्याचं भूषण आहे। अशा मी डॉक्टरांना धन्यवाद देतो, डीन साहेबाला धन्यवाद देतो का त्यांनी इमर्जन्सी सेवा सुरू केली। आज लगेच जर कडकडीत बंद असता, इमर्जन्सी सेवा नसती, तर आज लाखो रुपये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सकाळपासून लागले असते। त्या डॉक्टरांना मी धन्यवाद देतो। आणि दुसरी अशी एक विनंती तुमच्या चॅनलद्वारे करतो का हाकेच्या अंतरावर राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार राहते। माझा एक शिवसैनिक म्हणून प्रश्न आहे, शिवसैनिक म्हणून असा प्रश्न आहे तर तुम्हाला या गोरगरिबाचं मतदानच लागतं का? यांच्याकडे आज तुम्ही 1 किलोमीटरच्या अंतरावर राहता, आमदार राहते, खासदार राहते, राज्यमंत्री राहते, कॅबिनेट मंत्री राहते, त्यांनी घाटीमध्ये काय प्रकार चालला याचं लक्ष द्यायला पाहिजे। एक कुटुंबाप्रमाणे घाटीला संभाजीनगरचं आपलं भूषण आहे, तिला जीव लावायला पाहिजे। आज तुम्हाला सांगतो, आज व्हेंटिलेटर नाही, कर्मचाऱ्याची कमतरता आहे। आज इतकी टॉप नंबर 1 ला घाटी आदरणीय डीन साहेबांनी आणली, शुक्रे साहेबांनी आणली, यांचं मी अभिनंदन व्यक्त करतो। पण या छोट्याशा समस्येमुळं आज घाटीत वातावरण खराब होत चाललेलं आहे। आज तुम्हाला सांगतो, शिवाजी शुक्रे साहेबांनी एकदम ही घाटी प्रगतीपथावर नेली आहे। पण त्याच मानाने मी एक शिवसैनिक म्हणून सांगतो का गोरगरिबाची काळजी घेणं, ज्याप्रमाणे आपलं शेतकरी पिकाची काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंब समजून समाजाची काळजी घ्यायला पाहिजे। हे म्हणते करोडोच्या गाड्या त्यांच्या जीवावर हिंडायचं आणि हे लोक आज वन फिरते, यांना मेडिसिन नाही, यांना जेवण टायमाचं मिळत नाही, अशी कंडिशनमध्ये या घाटीमध्ये येते। खरोखर या लोकांना मी अशा लोकांना धन्यवाद देतो का आमच्यासारखे शिवसैनिक यांच्यासाठी आज बंद असताना बी काम करते। आणि दुसरी गोष्ट अजून सांगतो का आज सरकार माझ्या शेतकऱ्याला काही देऊ शकलं नाही, माझ्या गोरगरीब जनतेला काही देऊ शकलं नाही। नुसतं आश्वासन आश्वासन आणि आश्वासनच, नुसतं होर्डिंगवर खर्च, याच्यावर खर्च, प्रत्यक्षात कृतीमध्ये काही नाही। आज ही लाडकी बहीण योजना आणली, ही फक्त तात्पुरती 1-2 महिन्यासाठी लोकांचं मतदान घ्यायसाठी, बाकी हे नंतर सगळे डिस्चार्ज होणार, या मला बी त्याची खात्री आहे। पण माझा विश्वास माझे उद्धव बाळासाहेब ठाकरे येणाऱ्या काळामध्ये, मला आम जनतेचा सगळा विश्वास आहे तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जनता उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे। कारण त्यांनी करोनात केलेली दखल, करोनात केलेलं कार्य 2.5 वर्षाचं, त्या टायमाला ते मुख्यमंत्री राहिले तर गोरगरिबापर्यंत व्हेंटिलेटर त्यांनी पोहोचले, कसे पोहोचले असेल, व्हॅक्सिन कसे पोहोचले असेल त्यांनाच माहीत। म्हणून आज त्या कर्तृत्वाच्या जीवावर पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री होतील असं मी सर्व शिवसैनिकाकडून आणि मायबाप जनतेकडून त्यांना मी शुभेच्छा देतो। आणि हा प्रकार जो काय चालला आज, आपसात भांडणं लावायचा प्रकार, थोड्याशा गोष्टीला मोठं व्हायचा प्रकार, तर हे नेत्यांनी सुद्धा जबाबदारी सांभाळायला पाहिजे का आपण ज्यावेळेस भाष्य करतो कोणावर कसं भाष्य करायचं। आज निलेश राणे तो आमच्या आदरणीय पक्षप्रमुखावर बोलतो, आदरणीय उद्धव साहेबाबरोबर बोलतो, परत मनोज पाटील जरांगे साहेबाबरोबर बोलतो, परत संजय राऊत साहेबाबरोबर बोलतो। हे बोलणं त्याचं योग्य नाही। ह्या अशा नेत्यांना त्यांच्या मोठ्या नेत्यांनी आवर घालायला पाहिजे। यांनी समाजात भांडणं लावायचं काम हे लोक करतात, जेणेकरून आज सगळ्या समाजाला, तुम्हाला वाटत असन जे काही स्ट्राईक होत असन, काय होत असन, ह्यामध्ये गोरगरिबात जनता आहे, गोरगरिबाचेच लेकरं आहे, आमदार खासदारचे लेकरं नाही। आज काही घटना घडली माझ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर गरिबालाच ते भोगावं लागेल। हे तुम्हाला मी या चॅनलद्वारे सांगतो का तुम्ही बिलकुल संयमाने जातीय सलोखा राखा, एक आपापसामध्ये भांडणं करू नका आणि वैर असं होईन असं भाष्य करू नका। कारण येणाऱ्या काळामध्ये अशा जोपर्यंत हे विधानसभेचे इलेक्शन आहे, त्या इलेक्शनमध्ये ह्या घटना घडणारच आहे।
कुठं ना कुठं काहीतरी अफवा करून आपल्यात भांडणं लावतील, दंगली घडवतील, पण आपला समाज भरकटता कामा नाही. याला हे नेतेगिरी नेतेकडे जाऊन द्या, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही. ज्यावेळेस आपलं निवडणुकीचा प्रसंग येईल, विधानसभेचा प्रश्न येईल, त्या टायमाला आपण उद्धवजीला मतदान करणार आहोत, हे लक्षात असू द्या. आणि दुसरी गोष्ट, या अफवेवर याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण आपल्याला सगळ्या समाजाला एकत्रित राहणं गरजेचं आहे. आणि हे बीजेपी सरकार काय टायमाला काय वकल आणि काय करेल, आणि जातीय दंगली जर घडल्या तर यात आपला गोरगरीब समाज जाणार आहे, हे लक्षात ठेवा. येणारा काळ उद्धवजीचा असेल. पेशेंट के साथ में श्रवण होना चाहिए, श्रवण अभी तक देखा ही नहीं मैं. बराबर है. आप बताओ गाड़ी नंबर के साथ क्या समस्या आती, श्रवण नहीं तो होना चाहिए ना. वो रहते नहीं रहते. श्रवण अभी तक पेशेंट के साथ में था ना है ना रहेगा. पेशेंट के साथ में श्रवण होना चाहिए. इसके बारे में क्या है मालूम है कि जो आदमी की भर्ती जो होना चाहिए थी वो रखड़ गई. सरकार ने यह आदमी भरना चाहिए गरीब लोगों को, इनको 170 कर लीजिए की भर्ती उन्होंने भरी नहीं. कितना भी कर लेंगे तो पेशेंट के साथ में श्रवण मिलेंगे ही नहीं तुम्हारी गाड़ी. खुद उसके रिलेटिव ढकेलते तो मिलेगा, आने वाले समय में मिलेगा. नहीं मिलेगा, बिल्कुल नहीं मिलेगा. अरे वाह. ऑटो मेरा नंबर है, गाड़ी का नंबर आन दो. तो गाड़ी का नंबर क्यों बता रहे हैं? अरे मैं यहाँ से धंधा करता हूँ, 78 से यहीं से धंधा करता हूँ. अभी तक देखा श्रवण गाड़ी लौटता ही नहीं पेशेंट की, उसका रिलेटिव ही लौटता. बराबर है. ये कौन सी बात हो गई? इसके बारे में आप क्या कहना चाहते हैं? हे सामान्य कुटुंबातील लोकांचे प्रश्न आहे. तुम्ही समजायला पाहिजे का सर्व माझ्या मान्यवरांना सांगतो की संभाजीनगरमध्ये जे आहे ना आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, तर ह्या रिक्षावाल्या भैयाचं माझ्या वडिलासारखे येते, त्यांची समस्या काय आहे हे तुम्ही जाणू शकत नाही. का जाणू शकत नाही? तर इथं जर नौकर भरती केली तर ही समस्या येणार नाही. आज OPDला जिथं रांग असते तिथं 2 जण माणसं लावायचे तर 1 जण राहते. तिकडे आतमध्ये OPDला हजारो लोक, गरीब लोक लाईनीत उभा राहते, तर तिथं 3-4 जण काम करते. तर येणाऱ्या काळामध्ये घाटीतली भरती लवकरात लवकर करा. आणि दुसरी गोष्ट, नसन तुमच्या देणी भरती होत तर माझे गरीब बांधव आहे ना, त्यांना जर तुम्ही 400-500 रुपये रोज जर दिलं ना, तर ते 50,000 पगारवाला काय करतात, ते असे काम घाटीमध्ये करते. सर और क्या समस्या पेश है? मैं तो ये बोलता भाई, पेशेंट के साथ में एक श्रवण होना चाहिए. गिर जाता, आओ 10 नंबर के पास पेशेंट कई बार गिरा, उसके साथ में रिलेटिव ही रहते. पेशेंट के साथ में श्रवण रहता ही नहीं, तो काय को, ये कौन सी बात है? और कुछ जो समस्या थी वही बोला मैं, ये होना चाहिए. सर आप क्या कहना चाहेंगे इस बारे में? अब बाबा ने बोल दिया ना, पिताजी सरिके है ना, सरकार अपनी उद्धव साहब के आएंगे ना, कि ऐसे रहेंगे नहीं ये कुछ भी. अब ये चाल ढकल लोगों की सरकार है, माया पैसा जमाने वाली सरकार. ईडी सीडी के धाक से इधर जा उधर जा. हमारे क्या शिवसैनिक 20% राजकारण और 80% समाजकारण. हमको ना ईडी ना सीडी ना किसका डाक. हाँ, ये तीसरी गाड़ी मेरी खराब हो रही उद्धव साहब के पास, मगर मुझे अभिमान है, कोई टेंशन नहीं, कोई लालच नहीं. ये समस्या मैं 5 मिनट में हल करूँगा जब मेरी सरकार यहाँ पे रहेगी. 78 से लेके अभी तक नहीं देखा मैंने. सर आप बोल रहे 20% राजकारण और 80% समाजकारण. तो अभी आपका 80% समाजकारण है, तो ये समस्या जो है लोगों की है, तो आप ये अभी हल क्यों नहीं कर सकते? मैं करने के लिए, हल करने के लिए ऊपर जो सरकार बैठी हुई बीजेपी की, ये लोगों ने ख्याल देना चाहिए. उनके जो अभी चुन के आए आमदार, खासदार, राज्य मंत्री, उन्होंने ख्याल देना चाहिए. इसलिए मैंने आपको पहले बाइट में क्या बोला, क्या 1 किलोमीटर पे ये लोग रहते, मगर जैसा अपना शेतकरी वो उसके फसल को जान लगाता, वैसा ये लोगों का खाली इनको मतदान ही लगता. क्या फसल टाइप ये यहाँ के समाज को इन्होंने जान लगाना चाहिए. इनकी क्या समस्या ये जान के लेना चाहिए, मगर ये लोग ये करते नहीं. इनको खाली गाड़ी बदलना, ड्रेस बदलना, चलो आगे. और इलेक्शन आए वो टाइम वोट देना, पैसे देना, पैसे लेके वोट खरीदना, ये इनका धंधा है. और हम खड़े रहते तो सिक्योरिटी हटा देते गाड़ी. हाँ, ये सिक्योरिटी हम खड़े रहे तो गाड़ी हटाए, पैसेंजर कैसे जो पैसेंजर लेके जाते तो ये हटाए.
सर वो चलो तो- सिटी वहां से गाड़ी हटाए। अरे कम से कम उतना तो बंदोबस्त करो, कस्टमर को, पेशेंट को उसके साथ लेके जाने का बंदोबस्त। हमको क्या जरूरत है, किधर भी दे देंगे, हमारे को कैसे मिलता हमारे कस्टमर।